आता. हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर शॉपिंगला चालल्या होत्या त्यामुळे व्हिडिओ घ्यायला घेतलो होतो. घरातून आत्ताच निघाल्या जस्ट. तुला नाही पावसाचं वातावरण तर चाललं होतं, पण शॉपिंगला जायचं होतं म्हणून निघाल्या होत्या आम्ही. आणि सकाळीच निघाल्या होत्या, त्याला ड्युटीला जायचं होतं 1 वाजता. त्यामुळं मग इथं साड्या त्यांनी टाकली होती आणि साडी छान टाकले होते, पण मम्मीला काही पसंत नाही गेले होते. मग तेच साड्या बघायचं चाललं होतं आमचं. हो मग पप्पाचे सुद्धा कपडे घेऊन झालं होतं आणि मम्मीची सुद्धा साडी घेऊन झाली होती. आता फक्त मग बहिणीचेच कपडे घ्यायचे होते, त्यामुळं वरी जायचं होतं. त्याच्यानंच वरी आल्या होत्या. आता तिला कोणता ड्रेस घेतला ते पुढच्या लास्टला व्हिडिओमध्ये दाखवतोच. मग घरी आल्यापारी स्वयंपाकसुद्धा करायचं होतं आणि सकाळी काय स्वयंपाक करून गेलो नव्हतं मी, फक्त नाश्ताच केल्या होत्या. त्याला ड्युटीला जायचं होतं त्यामुळं. मग इथं स्वयंपाकाची तयारीसुद्धा करायची होती आणि मम्मी इथं दोडकी खिसायला घेतली होती आणि पप्पा मला होते चहा करून दे मला, त्याच्यानं चहासुद्धा करायचं होतं मला. सकाळी शेंगदाण्याची चटणी बनवलं होतं ते दाखवलं होतं तुम्हाला आता. मग पप्पासाठी तर चहा बनवून उशीर झालं होतं आणि स्वयंपाकसुद्धा बनवलं नव्हतं, म्हणून ते डबा नेणं गेले होते. मग पप्पा नंतर घेऊन जाणार होते, त्यामुळं स्वयंपाक करायचं होतं मला आता. मार्केटला गेले होते आणि कपड्याची शॉपिंग करून घरी आल्या होत्या आणि पप्पाला चहा प्यायला मला घेतला. मग इथं चहा त्यानं पिऊन झालं होतं. लगेच इथं भाजीला पाणी द्यायला घेतलं होतं आणि इथं साईडला राईससुद्धा ठेवलं होतं शिजायला. मग इथं भाजीला ते पाणी देऊन भाजी त्यानं टाकून घेतलं होतं शिजायसाठी. आणि सकाळी डबा बांधायचा, मग पप्पा घेऊन जातील. पप्पा डबा घेऊन जात्या सगळं स्वयंपाक झालं होतं म्हणून इथं डबा बांधायला घेतलं होतं. मस्त असं डबा ते बांधून पप्पाच्या हाती देऊन वाट लावलं होतं त्याला. मग संध्याकाळच्या टाईमला पप्पा म्हणले होते भजी खायचा मला, गोड करून दे म्हणलं. आणि पप्पासाठी इथं भजी करायला घेतलं होतं, तुम्ही बघू शकता. इथं पीठ मॅरिनेट करून ठेवलं होतं आणि इथं भजीत देखील करायचं होतं, ते सुद्धा करून घेतलो. मग इव्हनिंगला बाहेर दळून आणायचं होतं मला गव्हाचं, ते दळून आणायला चाललं होतं तिघी. मग गहू ते दळून आणल्या होत्या. मग लगेच इथं झाडून ते काढायचं होतं आणि भांडे ते घासायचे होते, ते सुद्धा घासून घेतल्या होत्या. मग इथं घर झाडायला घेतलं होतं मी आणि मम्मी भांडे तीन घासून घेतली होती. बहीण कपडे कढी केली, अर्धी कामं जास्तही वाटून घेतल्या होत्या, त्यामुळं जल्दी कामं करून घेतल्या. कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा.